सांगून टाक काय झालंय. सुगंधा म्हणत होते की बहुतेक ते गरोदर आहे. काय? हो, तिनेच येऊन सांगितलं. आणि आता आत्याबाईंना सुद्धा माहिती आहे. हद्द झाली आता परशुची. आता त्याला माफी नाही. काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे त्याचा. पण त्याआधी सुगंधाचं काय? त्याचं काय म्हणणं आहे? तू बोललीस तिच्याशी? उद्या तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहोत, पण निदान तोवर तरी तुम्ही काही बोलू नका. सापडली नाही ना तर सगळ्या घराची नाचक्की होणार. नाचक्की होणार नाही, ती झालीये. कारण एव्हाना ती त्या युगंधराबाईकडे पोहोचलीही असेल आणि उद्याच्या पेपरची हेडलाईन सुद्धा तयार झाली असेल. अहिल्या, दरवेळेला वाकडं बोललंच पाहिजे का ग? मग तुम्हीच मला सांगा, या सगळ्या प्रकरणात चांगली गोष्ट काय? मग मी त्यावर बोलते. सुगंधाला युगंधराबाईंच्या घरचा पत्ता माहिती नाहीये. हा, तर जर का तुम्हीच तो तिला दिला असेल तर मग ती तिकडे जाणं शक्य आहे. तू माझ्यावर आरोप करतेस? हो, कारण या घरची धुणी त्यांच्या ओसरीवर जाऊन धुवायची तुमची जुनी सवय आहे. जानकी, तोंड सांभाळून बोल. का? दरवेळी तुम्ही तुमच्या तोंडाचा पट्टा सैल सोडायचा आणि आम्ही आमच्या तोंडाला लगाम घालायचा का? तुला भांडणाचा इतकाच जोर आला असेल ना, तर ठीक आहे, मीही गप्प बसणार नाही. तुला हे सगळं खूप महागात पडेल. हो, किल्लेदारांची मोठी सोन आहे मी. स्वस्तातले व्यवहार करतच नाही. त्यामुळे यापुढे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातल्या गोष्टींची बोंब बाहेर जाऊन मारायची नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका, नाहीतर माझ्या अंगात किती विष भिनलंय हे दाखवावं लागेल तुम्हाला. अरे हॅड, गांडोळेस तू. गांडोळच्या वाट्याला नाही जात मी. जी पोरगी जन्माला घातलीस की नाही तू, नतद्रष्ट पोरगी, तिचा गळाच दाबेन. एकदा माझ्या हातून चुकून बंदूक चालली आणि अहिल्या त्यांच्या खांद्याला गोळी लागली, पण कधी नेम धरून चालवली तर ती बरोबर त्या ठिकाणी बसेल, 2 भुवयांच्या मध्ये. तुम्ही ना जरा शांत व्हा. नाही जानकी, जे काही करायचं ते शांत डोक्याने करा. इतके दिवस शांतच बसलो मी, शांत डोक्याने विचार केला, पण आता नाही. जानकी, परशु कुठे आहे? काय झालं? तुला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे. परशु कुठे आहे? ते तिथे. किती वेळा सांगितलं त्या सुगंधापासून लांब राहा म्हणून. सुगंधा म्हणजे मोलकरी, तिला काय किंमत आहे? मोलकरीण म्हणजे माणूस नाही की काय? तुला मोलकरणीचा पुळका असणार आहे. तुझी बायको बी मोलकरीणच होती ना. जानकी बद्दल एक शब्द जरी काढलास ना तरी मारून टाकेन मी तुला. असले धंदे करायचे असतील ना तर घराच्या बाहेर हो इथून. तू बी चल, तू बी चल माझ्या बरोबर घराच्या बाहेर. राधिका मॅडम बरोबर तुझं जे काय चाललं होतं ते काय पुण्याचं काम होतं. यांच्या चुकांची शिक्षा यांना मी देणार आहे. यांना कधीतरी मीच कोया घालणार आहे. माझ्यावर झालेले अत्याचार मी इतर कोणावरही होऊ देणार नाही. सुमिताई, सुमिताई, असं तू काहीही करणार नाहीयेस. शिवूचा विचार कर.